मी तिकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नमस्कार केला, पाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला वंदन केलं. उगाच आपण डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, उगाच आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, असं नाही चालणार. जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आपल्याला दिलेलं आहे, घटना आपल्याला दिलेली आहे, ती घटना आता धोक्यात आहे. सगळा मुस्लिम समाज आपल्यासोबत का येतोय? आणि मी तर सगळ्यांना आवाहन करतोय, विनंती करतोय, असाल तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जातपात धर्म बाजूला ठेवून देशभक्त ही एकच जात समजून तुम्ही आता सोबत या. तमाम देशभक्तांना मी सांगतोय की तुम्ही आपापसातली जातपात धर्म बाजूला ठेवा आणि आपल्या देशाचा तिरंगा, देशाची लोकशाही ही कायम ठेवण्यासाठी, हिचं रक्षण करण्यासाठी एकत्र या. कारण हे जर नाही झालं तर हे काय करतील सांगता येत नाही. कारण गावागावामध्ये त्यांचे जे रथ फिरतायत, तुमच्या इकडे येऊन गेले की नाही? आले होते का त्यांच्या गाड्या? हुसकावून लावलत ना? हुसकावूनच लावायला पाहिजे. तुम्हाला धन्यवाद देतो, जाहीर धन्यवाद देतो तुम्हाला. कारण त्या गाड्यांवरती भारत सरकार नव्हतं, काय होतं? मोदी सरकार. हे मोदी सरकार कुठून आलं? तुम्ही आमच्या काय देशाचं नाव बदललं? मग आता मला अशी भीती वाटते की पुन्हा हे जर का निवडून दिले तरी आपल्या देशाचंही नाव बदलतील. आणि भाजपचं फडकं हे आमचं राष्ट्रध्वज नाही होऊ शकत. भाजपचं फडकं त्यांना सगळं पुसायला काय धोणी भांडी करून पुसायला ठीक आहे, तुमचं फडकं तुमच्याकडे ठेवा, पण आमचा तिरंगा आहे त्याला जर का हात लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला तुमचं जाळून आम्ही भस्म करून टाकू. हे सांगण्यासाठी या सगळे एकत्र यायला पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.